जालना एलसीबीची मोठी कारवाई, प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त, 25,84,042 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. मानवी आरोग्याशी खेळणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, 2 वाहनांसह लाखोंचा गुटखा जप्त. आज दिनांक 1 रोजी सोमवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याच्या अवैध वाहतूक आणि साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 25,84,042 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पथक माहिती संकलन करत असताना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. माहितीनुसार कल्पतरू पार्क परिसरातील एका इमारतीसमोर उभ्या असलेल्या 2 वाहनांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकत घटनास्थळी पाहणी केली. कारवाई दरम्यान महिंद्रा बोलेरो पिकअप MH21BG 8199 आणि एक ॲपे लोडिंग रिक्षा यामधून राजनिवास, रजनीगंधा, सिग्नेचर पान मसाला आणि जाफरानी जर्दा यांसह विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला आढळून आला. पोलिसांनी 14,84,042 रुपये किमतीचा गुटखा व पान मसाला तसेच 11 लाख रुपये किमतीची दोन्ही वाहनं असा एकूण 25,84,042 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. दोन्ही वाहनं बेवारस अवस्थेत मिळून आल्यानं त्यांच्या चालक व मालकाविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 284/2026 अंतर्गत भारतीय दंडविधानाच्या कलम 123, 273, 223 आणि 3(5) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रतिबंधित गुटखा व पान मसाला 14,84,042 रुपये, महिंद्रा बोलेरो पिकअप व ॲपे रिक्षा 11 लाख रुपये, एकूण मुद्देमाल 25,84,042 रुपये. जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून अशा अवैध व्यवसायांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेचे आणि अवैध धंद्यांविरोधातील कठोर भूमिकेचा द्योतक मानली जाते. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सुधीर वाघमारे, इर्शाद पटेल, शिवप्रसाद एखोंडे, कैलाश चेके यांनी केली आहे.